तर भीमाशंकर मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे। पहाटे मुख्य शिवलिंगाची महाआरती आणि विधिवत दुग्धाभिषेक करण्यात आला। शंखनाद आणि डमरूच्या निनादात मंदिराचे दरवाजे खुले झाले, तर पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। मुख्य गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आणि आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या क्षेत्र या भीमाशंकर या ठिकाणी आज श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार आहे। पहाटेची आरती झाल्यानंतर मंदिर हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलं। खरं तर रात्रीपासून भाविकांनी भीमाशंकरला मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। अगदी 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। मागच्या 8 दिवसांपासून श्रावण मास सुरू आहे आणि मोठ्या भक्तिभावाने हर हर महादेव ओम नमः शिवायचा जयघोष करत भक्तिभावाने भाविक हे भीमाशंकरला दाखल होत आहेत। मनोकामने पुन्हा पूजा अर्चा करून या ठिकाणी भीमाशंकर चरणी नतमस्तक होत आहेत। खरं तर महादेवाची ही नगरी श्रावण महिन्यात भक्तिमय वातावरणामध्ये फुलून गेलेली आहे। साम टीव्हीच्या माध्यमातून घरी बसलेल्या भाविकांसाठी हे दर्शन देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत। निसर्गरम्य वातावरणातलं हे भीमाशंकराचं मंदिर भाविकांनी फुलून गेलेलं पाहायला मिळते। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे।